झाले ना? किती त्याच्यामध्ये युनिव्हर्सल सेट मध्ये? मुक्ता किती आहेत? 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 चे 6 युनिव्हर्सल सेट मध्ये आले की नाही? आता मला सांगा ए मध्ये कोणते येतील बाळांनो? 2 3 5 याला वेन डायग्राम म्हणायचं. 2 3 5 क्लिअर. आता असे एलिमेंट सांगा जे युनिव्हर्सल मध्ये आहेत पण याच्यामध्ये नाहीत. इन शॉर्ट हे सोडून सगळे, हे सोडून म्हणजे कोणते कोणते सोडून? 2 3 5 सोडून, 2 3 5 सोडून म्हणजे 1 4 6 आणि 1 4 6 ला काय म्हणायचं? ए डॅश. बघून घ्या 1 4 6 दिस इज कॉम्प्लिमेंट ऑफ ए. कळलं? आता याचा कॉम्प्लिमेंट घ्या बरं पुन्हा. 2 3 5 कुणाचा? याचा. ए डॅशचा कॉम्प्लिमेंट. ए डॅशचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? हे सोडून सगळे, हे सोडून म्हणजे 1 4 6 सोडून. 1 4 6 कुठे आहे? 1 4 6 म्हणजे हे आले सगळे. अँड देअरफॉर द कॉम्प्लिमेंट ऑफ, लिहू नका लक्ष द्या इकडे, द कॉम्प्लिमेंट ऑफ कुणाचा? ए डॅश इज. आता ए चा कॉम्प्लिमेंट तुम्ही कसा डिनोट करता? ए डॅश ने. तर ए डॅश चा कॉम्प्लिमेंट कसा डिनोट करायचा माहितीये? ए डॅश चा कॉम्प्लिमेंट मीन्स ए डॅश, त्याचा कॉम्प्लिमेंट मीन्स डोक्यावर पुन्हा डॅश, डबल डॅश. स्क्वेअरचा स्क्वेअर, डबल स्क्वेअर, ब्रॅकेट स्क्वेअर. मग इथं कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट, ब्रॅकेटचा कॉम्प्लिमेंट. क्लिअर? मग आता याचा जर कॉम्प्लिमेंट मला लिहायचा असेल तर कोण लिहावं लागेल? ए डॅश चा कॉम्प्लिमेंट. ओके, इज इक्वल्स टू, हे सोडून ना सगळे, मग हे सोडून तर कोणते धरून? 2 3 5 2 3 5 कर्ली ब्रॅकेट क्लोज. नाउ ऑब्झर्व केअरफुली. दिस set 2 3 5 is nothing but this set. Yes. And 2 3 5 means what? A. Can I write A dash is its dash is equals to, in place of this, A. Yes. What we conclude from this? Yes. Complement of complement is set itself. Complement चा complement केला तर कोण मिळतो? Itself. तो सेट मिळतो ना. नाही कळतंय? करण नाही कळतंय? बाळांनो हा तुमचा युनिव्हर्सल सेट लिहिला. या युनिव्हर्सल सेटचा एक सबसेट आहे कोण? ए सेट. म्हणजे हे सगळे एलिमेंट कुठे युनिव्हर्सल मध्ये आहेत, सबसेट आहे इन द सेन्स. ओके. मग आता हे सोडून बाकीचे सगळे जे याच्यामध्ये आहेत ते कोणते? हे सोडून बाकीचे सगळे 1 4 6. तर 1 4 6 च्या सेटला म्हणायचं ए डॅश. आता हा कोणाचा कॉम्प्लिमेंट आहे? ए चा. आता मला ए डॅश चा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. कुणाचा कॉम्प्लिमेंट काढायचा आहे? ए डॅश चा. ए डॅश चा कॉम्प्लिमेंट मला असं लिहावं लागेल, द कॉम्प्लिमेंट ऑफ ए डॅश इज. ओके. हे बघा ए डॅश आत लिहिलं आणि ब्रॅकेट क्लोज करून त्याच्या डोक्यावर पुन्हा डॅश दिला, कारण ए डॅश चा कॉम्प्लिमेंट. ओके. ए डॅश चा कॉम्प्लिमेंट इज इक्वल्स टू, मग कॉम्प्लिमेंटची कन्सेप्ट काय? ते सोडून सगळे. मग ए डॅश मधले सोडून सगळे. ए डॅश मध्ये कोण आहेत? 1 4 6. ओके. 1 4 6 सोडून मग कोणते धरून? युनिव्हर्सल मधले बाकीचे कोणते कोणते? 1 4 6 सोडून द्या. 2 3 5 लिहिले इथं 2 3 5. बट 2 3 5 म्हणजे कोणता सेट? भार्गवी 2 3 5 मीन्स मग हा ए सेट नाही का? मग याला मी असं लिहू शकतो की नाही? आणि मग याच्यावरून काय कन्सेप्ट तयार झाली, काय रिमार्क्स तयार झाली? जर आम्ही कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट घेतला तर तोच सेट मिळतो. नाही कळतंय? ओके. लिहू मग वर्डिंग करू. दॅट इज देअरफॉर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, द कॉम्प्लिमेंट ऑफ a complement set is the set itself. itself म्हणजे तो स्वतःच. कळतंय का? नाही कळालं? द कॉम्प्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट इज सेट इटसेल्फ. बाळांनो ही कन्सेप्ट तुम्हाला 11वी 12वीला पण आहे आजच्या पुस्तकामध्ये, बुक्स मध्ये.
म्हणून हे ऍक्टिव्हिटी बेस्ड सांगितलं. कळालं? राईट डाऊन. चल.